राज्यातील सर्व प्रमुख शहरात गणेश विसर्जन मिरवणुका पार पडल्या। या विसर्जन मिरवणुकीत अनेक मंडळांनी कायदा धाब्यावर बसवला। मग तो वेळेची मर्यादा असेल, आवाजाची असेल किंवा लेझरच्या वापराची असेल। कोणी डीजे आणत नागरिकांचे कान जणू फाडण्याचा प्रयत्न केला, तर कोणी लेझर लावत डोळ्यांना आव्हान दिलं। या सर्वांवर आता पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारलाय। पाहूयात याबाबतचा सविस्तर रिपोर्ट। कायद्याची शपथ घालून देखील राज्यातल्या अनेक शहरांमध्ये डीजेचा आवाज वाढलाच। कांठाळ्या बसवणारे आवाज आणि छप्पर हादरवून टाकणारे आवाजांनी अनेक नागरिकांना बधीर केलं। विसर्जन मिरवणुकीत एकीकडे ढोल ताशांच्या पारंपरिक गजरात मिरवणुका सुरू होत्या, तर दुसरीकडे अनेक मंडळांनी सर्व नियम धाब्यावर बसवत डीजे आणि लेझरचा दणदणाट केला। कोल्हापूरकरांनी तर कायदा धाब्यावर बसवण्याच्या बाबतीत पहिला नंबर मिळवल्याचं दिसलं। डीजे म्हणू नका, लेझर शो म्हणू नका, डॉल्बीच्या भिंती म्हणू नका, आवाज आणि प्रकाश या दोन्ही बाबतीत शक्य त्या सर्व प्रकारे कायदा मोडण्यात कोल्हापुरातील अनेक गणेश मंडळांनी धन्यता मानली। सांगलीतही लेझर लाईटचा वापर करायला जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध घातले होते, मात्र त्यांचं उल्लंघन करत अनेक मंडळांनी दिव्यांचा झगमगाट केला। मात्र हा झगमगाट गणेश मंडळांना चांगलाच महागात पडण्याची चिन्ह आहेत। शहरातील 9 गणेश मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि लेसर चालक अशा 29 जणांवर सांगली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। मिरजेत यंदाच्या मिरवणुकीमध्ये एक वेगळा आणि स्तुत्य प्रयोग करण्यात आला। प्रत्येक तासानंतर 5 मिनिटांसाठी म्युझिक सिस्टीम बंद ठेवली जात होती। साताऱ्यामध्ये डीजेचं काय करायचं हा वाद चांगलाच गाजला होता। खासदार उदयनराजे भोसले देखील गणेश मंडळांच्या बाजूने मैदानात उतरले होते। आणि 17 तारखेला तुमची जी मिरवणूक आहे त्या संदर्भात मी त्यांच्याशी बोललो आणि सांगितलं 12 वाजेपर्यंत मिरवणूक थांबवायची, परत संपूर्ण मंडळाची गणपती तिथं रस्त्यावर सोडायची आणि परत 6 वाजता मी कुठल्या हिशोबात बसतं। त्यामुळं माझं प्रामाणिक मी त्यांना सांगितलं योग्य नाही, परत दुसऱ्याची ट्रॅफिक आणि हे ते सगळ्याचं म्हणजे फार वाताहत होऊन जाते। तर तुम्ही सलग तुमची मिरवणूक काढा, डॉल्बी वाजवा, डेसिमल जे आहे त्याच्या डेसिमलच्या हिशोबानेच वाजवा। मात्र मध्यरात्रीनंतर साताऱ्यातील डीजे थांबल्याचं चित्र दिसलं। परभणी जिल्ह्यात तर डीजेच्या या आवाजानं एकाचा बळी गेला। जिंतूरमध्ये डीजेचा आवाज असह्य होऊन संदीप विश्वनाथ कदम यांना आपले प्राण गमवावे लागले, तर इतर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे। मुंबई आणि पुण्यातही विसर्जन मिरवणुका दीर्घकाळ लांबल्याचं दिसलं। लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक तब्बल 20 तास चालली। पुण्यातील विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजेच्या आवाजावरून पोलीस आणि गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाल्याचं दिसून आलं। पुण्यातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक अखेर 29 तासाने संपलेली आहे। या मिरवणुकीमध्ये थोडा विलंब झालेला आहे, मात्र झालेली नागरिकांची गर्दी त्यामुळे विलंब झाल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलेलं आहे। तसेच या मिरवणुकीमध्ये ज्याने डीजेचा जास्त आवाजाचा वापर केला आणि लेझर बीमचा वापर केला त्याची तपासणी सुरू आहे आणि आवाजाचे मीटर जागोजागी लावण्यात आलेले होते। त्या सर्वांवरती तपासणी करून कारवाई करण्याचे आदेश सुद्धा मी देणार असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्तांनी दिलेली आहे। त्याचबरोबर आज जे मिरवणूक झाली त्यामध्ये 2 तास विलंब झाला। विलंब होण्याचं मुख्य कारण म्हणजे मानाचे गणपती आणि झालेली गर्दी असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे। आता यावर काय कारवाई पोलीस करतात हे पाहावं लागेल। मात्र आता अलका चौकामध्ये जर आपण पाहत असलो तर सगळी साफसफाई करून वाहतूक जी आहे ती सुरू करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत आणि सगळे महानगरपालिकेचे कर्मचारी आणि पोलीस दोन्ही मिळून हे काम करत असल्याचं चित्र पाहायला मिळते। आणि आताची जी मिरवणूक आहे ती अगदी शांततेत विनासंकट पार पडली, सर्वांनी सहकार्य केल्याचं सुद्धा पोलीस आयुक्तांनी म्हटलंय। अनेक मंडळांनी शिस्त आणि नियमांचं पालन करत पारंपरिक वाद्यांच्या साथीनं बाप्पाला निरोप दिला, तर काहींनी नियम धाब्यावर बसवत रंगाचा बेरंग करण्याचा प्रयत्न केला। अशांवर पोलिसांनी कडक कारवाई करण्याची गरज आहे, तरच पुढच्या निवडणुकीत कायदा मोडण्यापूर्वी ही मंडळं विचार करतील। ब्युरो रिपोर्ट, पुढारी।